नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पनीरची झटपट भाजी, पनीर मक्खनवाला। तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथे एक टमाटर चिरून घेतलाय, त्याचे तुकडे करून घेतले। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची पेस्ट बनवून घेऊया। आता इथे याची मी पेस्ट बनवून घेतली, एका वाटीमध्ये काढूया। आता इथे रेडीमेड मसाला असतो पनीर मक्खनवालाचा, तो घेतलाय मी। त्याच्यामध्ये आता दूध घालून आपण याची पेस्ट बनवून घेऊया। आता याची मी पेस्ट बनवून घेतली। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं बटर घातलं मी। तर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आता इथे बटर पूर्ण वितळलं, याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घातली आहे। आता ही थोडी परतून घेऊया आणि याला 1-2 मिनिटं झाकण ठेवूया याच्यावर। इथे मी 2 मिनिटांनंतर झाकण काढलंय बघा, याला छान तेल सुटायला लागलं। आता याच्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट, पाव चमचा हळद घातली मी। आता हा मसाला याच्यामध्ये आपल्याला असं छान परतून घ्यायचा आहे, चांगलं तेल सुटू द्यायचं याला। आता याला चांगलं तेल सुटायला लागल्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट बनवून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची आहे। आता हे आपल्याला असं 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया। याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला जेवढी हवी तेवढी दाटसर किंवा पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची याची। आता मी याच्यामध्ये घालणार आहे बटर। बटरचा वापर इथे आपल्याला भरपूर करायचा आहे, कारण पनीर मक्खनवालाची भाजी आहे, त्याच्यामुळे याला बटर भरपूर लागतं, मक्खन। तर मी आता पाणी आणि मक्खन घातलंय याच्यामध्ये। परत आपल्याला 3 ते 4 मिनिटं याला लो गॅसवर आता याला उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, याला उकळी आली आहे, छान आपला मसाला या शिजून तयार झालाय। आता हा मसाला शिजवताना मी गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवली होती। आता याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलं, मिक्स करून घेऊया। आता याला चांगली उकळी आली आहे, याच्यामध्ये आपण 100 ग्रॅम आता पनीर घातलं मी तुकडे करून। आता याच्यात मिक्स करून घेऊया। आता इथे मी कसुरी मेथी इथे घातली आहे चमचाभर, हातावर चुरून घातली। मसाल्यामध्ये असते पण मला इथे आवडते म्हणून मी वरून थोडी टाकली। आता मिक्स करून घेऊया आणि परत 1-2-3 मिनिटासाठी याला शिजवून घेऊया। इथे बघा भाजी किती मस्त अशी रेडी झाली आहे आपली। तेल बघा त्याला किती छान सुटलंय। पनीर मक्खनवाला भाजी आपली तयार झाली आहे इथे। आता याच्यावर मी हे घरी बनवलेली क्रीम घातली, मी दुधाच्या साईपासून घरीच बनवली। आता ती त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता इथे आपली पनीर मक्खनवालाची भाजी तयार झाली आहे। आता आपण डिश मध्ये काढून घेऊया इथे। आता मी पनीरची भाजी खाण्यासाठी इथे नान बनवलेत, तुम्ही चपाती किंवा रोटी कशाबरोबरही खाऊ शकता। ही भाजी खूप छान लागते आणि झटपट होते भाजी, हॉटेलपेक्षा भारी घरीच तुम्ही बनवू शकता।
इथे खाण्यासाठी आपली डिश तयार झाली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।